नमस्कार. जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी लिंबू क्रश लोणचे बनवणार आहे. इथे मी 10 लिंबू घेतलेले आहेत आणि लिंबू स्वच्छ पाण्याने धुवून एका कापडाने स्वच्छ पुसून घेतलेले आहेत. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने पिकलेले किंवा पिवळे लिंबू घ्यायचे, म्हणजे लिंबू क्रश छान तयार होतो. तर सुरुवातीला आपल्याला ही लिंबू आहे ती चिरून घ्यायची आहे. लिंबू क्रश लोणचे बनवण्यासाठी आपण जे लिंबू वापरणार आहे ते पातळ सालीचं असावं, म्हणजे लिंबू अगदी लवकर मुरलं जातं. तर मी अशा पद्धतीने लिंबू ठेवलेला आहे. तर मधून अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे. तर हे मोठ्या साईजमध्ये लिंबू आहे. तर मी याचे एका लिंबाचे 8 भाग करून घेणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने कट करायचे असेल त्या पद्धतीने कट करू शकता. आणि काय करायचं आहे, लिंबामधल्या सर्व एकूण एक बिया काढून घ्यायच्या. म्हणजे काय, एक जरी बिया त्यामध्ये राहिले तर लोणचे आहे ते कडू होऊ शकते. अशाच पद्धतीने सर्व लिंबू कट करून त्याच्यातल्या बिया काढून घेणार आहे. इथे मी सर्व लिंबू कट करून घेतलेली आहेत आणि इथे बघू शकता त्याच्या बियाही काढून घेतलेल्या आहेत. आता मी काय करणार आहे, ही सर्व कट केलेली लिंबू आहेत ती मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत. तर ही जी आपण लिंबाचा क्रश लोणचे बनवणार आहे त्यासाठी जी आपण लिंबू वापरणार आहे ना, ती ताजीच लिंबू घ्या, म्हणजे अशी बारीक होताना ही व्यवस्थित बारीक होतात. जर सुकलेली लिंबू घेतली तर ती व्यवस्थित अशी बारीक होणार नाही. आता मी याच्यामध्ये बरोबर 1.5 चमचा साधं मीठ टाकत आहे. मीठ टाकलं म्हणजे व्यवस्थित लिंबू बारीक होतं. आणि त्याचबरोबर 1.5 चमचा सैंधव मीठ टाकून घेते. आता हे आपण बारीक करून घेऊया. जर बारीक करताना व्यवस्थित बारीक होत नसेल तर काय करायचं आहे, याच्यामध्ये एका लिंबाचा रस पिळून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित अशी बारीक होतात. तर मी आता ही बारीक करून घेते. इथे बघू शकता लिंबाच्या फोडी मी व्यवस्थित बारीक करून घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने बारीक झालेले आहे. ही क्रश केलेला लिंबू आहे ते आपण मोजून घ्यायचे आहे. तर इथे मी 1 वाटी घेतलेली आहे. घरातली कोणतीही एखादी वाटी घ्यायची. त्या वाटीमध्ये हा लिंबाचा क्रश आहे ना तो टाकून घेऊया आणि किती वाट्या भरतोय ते बघायचं आहे. बघू शकता बरोबर 2 वाटी लिंबू बारीक केलेलं भरलेलं आहे. तर मोजून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये गूळ किंवा साखर घालणार आहे तेही याच वाटीने आपण मोजून घेणार आहे. इथे मी 1 कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये हे 2 वाट्या लिंबू बारीक केलेलं आहे ते काढून घेत आहे. लिंबाच्या क्रशमध्ये इथे मी कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. तर बरोबर 2 चमचे कश्मीरी मिरची पावडर टाकून घेते. तर इथे बघू शकता बरोबर 2 चमचे कश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर इथे मी जिरे आहे ते भाजून असं बारीक पावडर बनवलेली आहे. तीही जिरे पावडर 1 चमचा याच्यामध्ये टाकून घेते. आणि इथे मी 1 इंच आलं अशा पद्धतीने किसून टाकत आहे. आल्याने या लोणच्याला खूप छान टेस्ट येते. आणि याच्यामध्ये जी कश्मीरी मिरची पावडर टाकली आहे ना त्याच्यामुळे या लोणच्याला छान लालसर कलर येतो. ही मिरची पावडर आहे ती कमी तिखट असते. आता या लिंबाच्या क्रशमध्ये मी गूळ चिरून घेतलेला घालणार आहे. ज्या वाटीने आपण लिंबाचा क्रश मोजला होता ना, बरोबर 2 वाटी लिंबाचा क्रश भरलेला, तर त्याच वाटीने बरोबर हा गूळही चिरून घालत आहे. तर जेवढा लिंबाचा क्रश होता तेवढं दुप्पट आपण याच्यामध्ये गूळ चिरून घालणार आहे. तर इथे मी बरोबर 1 वाटी गूळ घातलेला आहे. आता ही 2री वाटी, 3री वाटी आणि ही 4थी वाटी. तर बरोबर 4 वाटी गूळ चिरून घातलेला आहे. जेवढा आपला लिंबाचा क्रश असतो ना तेवढ्या दुप्पट आपण याच्यामध्ये गूळ घालायची आहे. तुम्ही जर साखर जरी घालत असाल तरी साखर ही जेवढा लिंबाचा क्रश आहे त्याच्या दुप्पट घालायचा आहे. पण मी इथे ना हेल्दी असा लिंबाचा क्रश बनवत आहे, त्याच्यामुळे गूळ आपल्यासाठी हेल्दी असतो तर गूळ घातलेला आहे. किंवा मग तुम्ही असंही करू शकता, निम्मा गूळ आणि निम्मी साखरही घालू शकता. तर आता मी ही सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. मी या ठिकाणी टेस्ट करून बघू शकता. तुम्हाला जर मीठ कमी जास्त वाटत असेल तर याच्यामध्ये मीठ टाकू शकता. मी टेस्ट करून पाहिलेलं आहे तर बरोबर मीठ आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये मी मीठ टाकणार नाही.
तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तास व्यवस्थित सर्व मसाले आणि गूळ त्या लिंबाच्या क्रशमध्ये चांगला मुरून द्यायचा आहे. तर मी अर्धा तास असंच झाकून ठेवत आहे. बरोबर अर्धा तास झालेला आहे. आता याच्यावरचं झाकण काढते. तर इथे बघू शकता अगदी छान असा कलर आलेला आहे आणि जे आपण मसाले किंवा गूळ घातलेला आहे तोही थोडासा वितळलेला आहे. एक कढई आहे ती गॅसवरती ठेवलेली आहे आणि गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे आणि मीडियम गॅसवरती हे मिश्रण आहे ते आपल्याला उकळवून घ्यायचं आहे. असं सतत हलवत राहायचं म्हणजे याच्यामध्ये जो गूळ घातलेला आहे तो पटकन विरघळला जाईल. 5 मिनिटानंतर या मिश्रणाला चांगली उकळी आलेली आहे. याचा कलरही छान आलेला आहे. याच्यामध्ये जो गूळ घातलेला आहे ना त्या गुळाचा आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे. तर याच्यातलं थोडंसं मिश्रण या प्लेटमध्ये काढून घेते आणि हे मिश्रण आहे ते थोडंसं कोमट होऊ द्यायचं आहे. आता हे मिश्रण आहे ते थोडंसं कोमट झालेलं आहे. तर मी असं बोटावरती घेऊन पाहते की याची तार तयार झाली आहे का. तर इथे बघू शकता अजून याची तार तयार झालेली नाही. तर अजून हे मिश्रण आहे ते आपण मिडियम गॅसवरती उकळवून घ्यायचं आहे. मिश्रण कढईमध्ये टाकल्यापासून बरोबर 10 मिनिट झालेले आहेत आणि आपण हे मिडियम गॅसवरतीच उकळवून घेत आहे. तर मी आणखी आता हे चेक करून पाहत आहे की तार बनलेली आहे की नाही. तर मिश्रण आहे ते थोडंसं प्लेटमध्ये घेऊन कोमट होऊ द्यायचं आहे. आता हे कोमट झालेलं आहे. मी बोटाने घेऊन पाहते. तर इथे बघू शकता एक तार बनत आहे म्हणजे व्यवस्थित असं मिश्रण तयार झालेलं आहे. तुम्हाला जर हे मिश्रण आहे ते जास्त पातळ जरी वाटत असेल ना तरी हे जसजसं थंड होतं ना तसतसं हे घट्ट होतं. तर इथे बघू शकता व्यवस्थित असं हे मिश्रण तयार झालेलं आहे आणि आपलं लिंबाचं क्रसचं लोणचंही छान तयार झालेलं आहे. इथे बघू शकता याला कलरही अगदी छान आलेला आहे. तर आता मी गॅस बंद करत आहे. आता हे लिंबू क्रश लोणचे आहे ते पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे. तर आता हे लिंबू क्रश लोणचं आहे ना ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता बघू शकता पहिल्यापेक्षा हे लोणचं आहे ना ते घट्ट झालेलं आहे. तर ज्यावेळेस आपण गॅसवरती हे बनवलं होतं त्यावेळेस भरपूर असं पातळ होतं आणि आता भरपूर असं घट्ट झालेलं आहे आणि याच्यामध्ये जी आपण काश्मीरी मिरची पावडर वापरलेली होती त्याच्यामुळे याला कलरही छान आलेला आहे आणि गुळाच्या पाकामुळेही याला कलर छान आलेला आहे. आता हे थंड झालेलं लोणचं आहे ना तर इथे मी एक काचेची भरणी घेतलेली आहे. ही भरणी आहे ती मी स्वच्छ घासून उन्हामध्ये 1 तास वाळवून घेतलेली आहे. तर आता तयार करून घेतलेलं ही लिंबू क्रश लोणचं आहे ना ते या भरणीमध्ये मी टाकून घेत आहे. तर इथे बघू शकता अगदी छान असं दिसत आहे. आता हे लिंबू क्रश लोणचं आहे ना ते आपण उपवासालाही खाऊ शकतो. याच्यामध्ये असे साहित्य घातलेले आहेत की जे आपण उपवासाला खातो. तर ज्यावेळेस नवरात्र वगैरे असते त्यावेळेस आपण ज्यावेळेस भगरीची भाकरी बनवतो त्याच्याबरोबर उपवासाचा डोसा बनवतो त्याच्याबरोबर खाऊ शकतो. ते मी या 2 भरणीमध्ये हे लिंबू क्रश लोणचं काढलेलं आहे आणि ते बघू शकता अगदी छान असा कलर दिसत आहे लिंबू क्रश लोणच्याचा. आता हे लोणचं आहे ना ते आपण चपातीबरोबर, रोटीबरोबर, भाताबरोबरही खाऊ शकतो आणि हे लिंबू क्रश लोणचं बनवताना आपण अजिबात तेलाचा वापर केलेला नाही. तर या लिंबू क्रश लोणच्याला लिंबूचा स्वासही म्हटलं जातं. तर इथे बघू शकता अगदी टेस्टी असं तयार झालेलं आहे. हे लिंबू क्रश लोणचं आहे ना ते अगदी वर्षभरही चांगलं राहतं. अजिबात खराब होत नाही. आपण जो गुळाचा पाक बनवून घेतलेला आहे ते आहे ते प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. तर तुम्ही हे लिंबू क्रश लोणच्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्हाला ही लिंबू क्रश लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत मस्त खा, हेल्दी रहा. नमस्कार.